नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब नव्या हिंदी चित्रपटामध्ये दिसणार आहे, तोही हीरो म्हणून। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। टाइमपास सिनेमामुळे प्रसिद्धी मिळवलेला आणि दगडू भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब। अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला प्रथमेशने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत नाव कमावले आहे। केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेमामध्येही प्रथमेश झळकलाय। आता पुन्हा एकदा प्रथमेश हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेला आहे। प्रथमेशला लॉटरी लागलेली आहे। प्रथमेशची आणखी एक बॉलिवूड सिनेमात वर्णी लागलेली आहे। विशेष म्हणजे या सिनेमात प्रथमेश मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे। नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडलेला आहे। याचे फोटो शेअर करत प्रथमेशने ही गुड न्यूज चाहत्यांना दिलेली आहे। प्रथमेशच्या या नव्या बॉलिवूड सिनेमाचं नाव पावडर असे आहे। मुख्य नायक म्हणून माझा पहिला हिंदी सिनेमा। उत्साहित असण्यासोबत थोडा नर्वसही आहे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटलेले आहे। प्रथमेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे। बालक पालक या सिनेमातून प्रथमेशने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते। या सिनेमात त्याने छोटीशी भूमिका साकारली होती। त्यानंतर टाइमपास सिनेमातून मुख्य भूमिका साकारत त्याने अभिनयाची झलक दाखवली। टकाटक, डार्लिंग, उर्फी, लालबागची राणी अशा अनेक सिनेमातून त्याने काम केलेले आहे आणि हिंदीमध्ये सिंघम, सिंघम 2 या बॉलिवूड सिनेमामध्ये प्रथमेश दिसला होता। त्यानंतर हिंदी सिनेमात अजय देवगण सोबत सुद्धा त्याने दृश्यम मध्येही काम केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब नव्या हिंदी चित्रपटामध्ये दिसणार आहे, तोही हीरो म्हणून। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। टाइमपास सिनेमामुळे प्रसिद्धी मिळवलेला आणि दगडू भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब। अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला प्रथमेशने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत नाव कमावले आहे। केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेमामध्येही प्रथमेश झळकलाय। आता पुन्हा एकदा प्रथमेश हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेला आहे। प्रथमेशला लॉटरी लागलेली आहे। प्रथमेशची आणखी एक बॉलिवूड सिनेमात वर्णी लागलेली आहे। विशेष म्हणजे या सिनेमात प्रथमेश मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे। नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडलेला आहे। याचे फोटो शेअर करत प्रथमेशने ही गुड न्यूज चाहत्यांना दिलेली आहे। प्रथमेशच्या या नव्या बॉलिवूड सिनेमाचं नाव पावडर असे आहे। मुख्य नायक म्हणून माझा पहिला हिंदी सिनेमा। उत्साहित असण्यासोबत थोडा नर्वसही आहे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटलेले आहे। प्रथमेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे। बालक पालक या सिनेमातून प्रथमेशने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते। या सिनेमात त्याने छोटीशी भूमिका साकारली होती। त्यानंतर टाइमपास सिनेमातून मुख्य भूमिका साकारत त्याने अभिनयाची झलक दाखवली। टकाटक, डार्लिंग, उर्फी, लालबागची राणी अशा अनेक सिनेमातून त्याने काम केलेले आहे आणि हिंदीमध्ये सिंघम, सिंघम 2 या बॉलिवूड सिनेमामध्ये प्रथमेश दिसला होता। त्यानंतर हिंदी सिनेमात अजय देवगण सोबत सुद्धा त्याने दृश्यम मध्येही काम केलेले आहे।